कधी कधी आपल्याला झणझणीत आमटी आणि भाकरी चुरून खायचं मन होतं, त्यावेळेला तुम्ही अशी चिलका डाळीची आमटी करून खा। उडदाची आमटी तुम्ही बऱ्याच वेळेला केली असेल, पण अशी चिलका डाळीची आमटी बघा, ही वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याची आहे आणि याचं सूप बनवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर ही चिलका डाळीची आमटी बनवण्यासाठी इथे मी 1 ते 2 कप चिलका डाळ घेतली, स्वच्छ पाण्याने धुतली आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढण्यासाठी इथे कुकरला लावलेली आहे। तर भातासोबतच लावलेली आहे। तर आता 2 ते 3 शिट्ट्या घेतल्या, छान अशी डाळ शिजलेली आहे। तुम्हाला मी दाखवते, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायची, एवढी टेस्टी लागते। तुम्ही एक सोडून 2 भाकरी चुरून खाल बघा, एवढी चवीला भारी होते। त्यासाठी छोटा खोबऱ्याचा तुकडा घेऊन त्याचे काप करून घेतले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्ही आलं लसूण असेही घेऊ शकता, मी आलं लसणाची पेस्ट वापरणार आहे, त्यामुळे इथे मी आलं लसूण स्किप केलेलं आहे। हे मिक्सरला अगदी गरगरीत वाटून घ्यायचे। गरगरीत वाटल्यानंतर पाट्यावर वाटल्याची चव येते आणि एवढी छान अशी आमटी तयार होते। तर बघा, इथे वाटून घेतलं आणि ही आमटी बनवण्यासाठी जी डाळ शिजलेली आहे ती अशी चमच्याने घोटून घ्यायची आहे। बघा, एवढी मऊसूत शिजलेली आहे। आता इथे एक टोप तापायला ठेवला, टोपामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल बेतानेच घालायचं आहे। त्यामध्ये बघा, जिरी आणि मोहरी हाफ टीस्पून घालायचं, छान तडका बसून घ्यायचा। त्यामध्ये तुम्ही कढीपत्त्याची पानं घालू शकता, इथे मी पुदिन्याची पानं घातलेली आहे, 5 ते 6 अशी फ्रेश पुदिन्याची पानं घातली, कढीपत्ता पण घालायचा। आता त्यामध्ये बघा, मी आलं लसणाची पेस्ट इथे 1 चमचा टाकलेली आहे, त्यामुळे मी आलं लसूण वाटणामध्ये टाकलेलं नाही आहे, तर ते मी फोडणीमध्ये टाकलेलं आहे। तर तुम्ही हवं तर वाटणातही टाकू शकता। तर ते छान असं बघा तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी हळद टाकायची। हळद ही कलर येण्यासाठी टाकायची। हळद टाकल्यानंतर आपण जे वाटण वाटलेलं होतं ते पण असं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। एवढी चवीला छान लागते। तर बघा, उडदाच्या आमटीने ॲसिडिटी, ढेकर किंवा जळजळ होते, पण ही चिलका डाळीची आमटी ना तुम्ही खाऊन बघा, एवढी छान, खाल्ल्यानंतर हलकं वाटतं आणि अजिबात तसलं काही ॲसिडिटी वगैरे होत नाही। तर आता बघा, इथे वाटण छान परतून घेतले तेलामध्ये आणि जे आपण डाळ घोटून घेतलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये आता ॲड करायची आहे। तर आता गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे आणि त्यामध्ये लागतनुसार पाणी घालायचे। तुम्ही हवं तर पातळ बनवून सुद्धा सूप घेऊ शकता। भाकरी चुरून खाण्यासाठी इथे बेताने पाणी घालायचं आहे, जास्त अशी घट्ट किंवा ग्रेव्ही ठेवायची नाही आहे। आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून अगदी बघा, भाकरी चुरून खाता येईन अशी आमटी बनवायची आहे। त्यानंतर गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं। इथे खडा मिठाचा वापर केलेला आहे। गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे आणि छान उकळी घ्यायची। उकळी आल्यानंतर बघा, तुम्ही आमटीचा कलर चेंज होतो, अगदी हिरवागार अशी आमटी तयार होते आणि तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीवर सर्व करायला घ्यायची। इथे मी जवसाची चटणी आणि आमटी आणि ज्वारीची भाकरी त्यासोबत कांदा, एवढी भारी लागते ना, एकदा नक्की ट्राय करून बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा, बाय बाय, थँक्यू।